नमस्कार श्रोत्यांनो. आज कंदूर या कथेचा दुसरा भाग. नारळाच्या झावळ्या लावून बैलगाडी सजवून तयारीला तिसरा प्रहार झाला होता आणि नैवेद्य देवाला मिरवणुकीने घेऊन जाण्याची तयारी पूर्ण झाली. डब, ढोल, लेझिम आणि संबळ इत्यादी वाद्य वाजू लागली. वातावरणात जोश भरू लागला. एका हातानं लेझिम फिरवत रावशाने विचारलं, अरे सांभा, अय सांभा, आणलं का नाही नाचणाऱ्यासनी औषध पाणी? त्यावर सांभा हसून म्हणाला, अरे रावशा, वय आणलं की डरम भरून शान. नाचणाऱ्यातील काहींनी एक एक ग्लास मारला आणि मग नाचायला सुरुवात झाली. लेझिम नंतर सिनेमातले गाणे यावर नाचकाम सुरू झालं. ज्याने ज्याने दारूचा ग्लास मारला होता ते थकायला तयार नव्हते. जे न पिणारे होते ते थकले की दम खाऊन पुन्हा नाचायचे, पण पिणारे थकले की ग्लास मारायचे. कोण थकला आणि कोण थकला नाही हे दारू वाटणाऱ्याला लगेच समजायचं. सारा गाव मिरवणूक पाहत होता. शोभेची दारू मोठ्या प्रमाणात उडवली जात होती. गणाच्या हातात मोठा फटाक्याचा बॉक्स होता. ढोंडा आणि आणशा फटाके वाजत होते. अख्खा गाव मिरवणुकीने जाणवून गेला. मास्तर वाट्यावर येऊन उभे राहून मिरवणूक पाहत होते. गणा फटाक्याचा बॉक्स घेऊन मास्तरच्या घराच्या वाट्याजवळ येऊन उभा राहिला. तेव्हा मास्तरकडं गणा पाहत म्हणाला, मास्तर, फटाक्याचा आवाज कसा येतोय? अरे गणा, कशा पाहिजे एवढी फटाके फोडतो या? जरा स्वामानाच्या जनावरांच्या गोठ्याकडे पाहिलं का? मास्तर, काय झालं स्वामानाच्या जनावरांनी? गणा, फटाक्याच्या आवाजानं जनावर भेदरून गेली या आणि रावशाचा खोंड कासरा तोडून पळाला. अरे छातीच्या विकारानं आजारी असलेला जबाचा म्हातारा घाबरा व्हायची वेळ आली या. आणि सोनीचं तानुलं का हो मास्तर, काय झालं सोनीच्या पोराला? अरे गणा, सोनीचं बाळ ह्या फटाक्याच्या आवाजानं डचकून उठतं या, टावं फोडतंय. फटाक्याच्या विषारी धुरामुळं हवेचं प्रदूषण होते. मास्तरच्या बोलण्याकडे लक्ष न देता अंशानं रॉकेट पेटवलं. ते रॉकेट थेट भिवाच्या वैरणीच्या गंजीवर जाऊन पडलं. सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. भिवा मोठमोठीने ओरडू लागला. गंजीला आग लागली होती आणि मोठा टोंब उसळला होता. अरे लोक हो, पळा पळा, अरे इजवा इजवा, चौ बाजून आवाज येत होता. इजवा इजवा. एकदम गोंधळ उडाला. 5 मिनिटं कोणालाच काही कळत नव्हतं. जवळच पाण्याचा हौदा असल्यामुळं आग विझवण्यात आली आणि मिरवणूक पुन्हा पुढे जाऊ लागली. अरे वैरणीची वळई पेटली म्हणून काय झालं? दुसऱ्यांदा रस्ता येईल की कडबा? कंदुरीला आलेला माधभाचा जावई बनीचा नवरा म्हणला. दगडू म्हणला, अहो पाहुणं, वैरण जाळल्यावर काय राहील रचायला राख? तू कोण र मंदी मंदी बोलणारा? मी काय म्हणतो ते समजतं का नाही? मिरवणुकीतील दारू पिणारे हे दारू न पिणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली होती. बरेचसे कंदुरीच्या जेवणाच्या अगोदरच रस्त्याच्या कडेला जिंगत पडली होती. शेवटी मिरवणूक सखाबाबाच्या देवळाजवळ आली. अंश आणि महात्मन नैवेद्य घेऊन सखाबाबाच्या देवळात तो नैवेद्य वाहिला. उदबत्ती जाळली, नारळ फोडला. भक्तानं देवाची पूजा केली. देवाचं दर्शन घेऊन सर्व मंडळी महात्बाच्या घराकडे आली. भुकेने व्याकुळ झालेली मंडळी पहिल्याच पंक्तीला बसली. भिवानं ताट मांडून कांदा लिंबू ठेवलं आणि दगडून मटणाचा फुरका मारला. गरम चवदार तिखट मटणाचा स्वाद घेताना दगडूच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी टिपकत होतं. मधूनच उपारण्यानं नाक डोळे पुसत होता. तेवढ्यात माधबाचं लक्ष दगडूकडे गेलं. दगडू पाटील, कसं काय झालं कोड्यास? माधबा एकदम झकात झालं बा. मीठ आणि मसाला बी परमानात आहे. अरे दगडू, धुरपीनं मसाला केला. मसाला करायचा तिचा नंबर एकच आहे. इतक्यात दारू पिऊन प्यान गाठलेली 4-5 माणसाचं एक टोळकं जेवणाच्या पंक्तीकडे आलं. त्यात माधबाचा जावई बनीचा नवरा होता. तोही मानाला झटका देत सासऱ्याला काहीतरी शिव्या देत होता. राम राम जावई, या तुम्ही बी लगेच जेवाया बसून घ्या, मग आराम करा, महात्बा बोलला. जेवणाची व्यवस्था शेणाने सारवलेल्या वाट्यावर केलेली होती. मामा, आम्हाला बसाया टाकायचं नाही. बरं जावई बापू, खाली बसा, सभा म्हणला. तू कोण रो? अहो जावई, ते तुमचं धाकटे सासरे आहेत. शेणाने सारवलेल्या जमिनीला शेणाचे पोपडे आलेले होते. जमिनीचा काही भाग खालीवर होता, वरंगळतीचा होता.
दारू पेलेली 4-5 माणसे रांगेत उंचावर असलेल्या भागावर बसली होती. त्याच वेळेस दारू न पेलेली गावातील काही माणसे आली. या मंडळी, तुम्ही बी लगेच पाहुण्याच्या संगती पंक्तीला बसून घ्या, महात्मा बोलला. नंतर आलेली माणसं उताराच्या जागेवर बसली. त्यांच्या खालच्या बाजूला मास्तरही येऊन बसले. ए भिवा, पाहुण्यासनी ताटं लिंबू आणि कांदा मांडकी. भिवानं ताटं मांडली. माणसं जेवू लागली. पिणारे जेवण करताना सारखं काहीतरी बडबडत होते, परंतु त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं. बनीच्या नवऱ्याच्या भाकरीचं भांड बाजूला सरकलं आणि तो खाली जमिनीत शानाचे पोपडे उकरू लागला. भिवानं हे पाहिलं. त्यानं पाहुण्याला भाकरीचं भांड हाताजवळ दिलं. पाहुणा भिव्याला शिव्या देऊ लागला. का रे भिव्या, मला फसवतं काय? भिव्या, तू काय बोलू नगस. जावय बापू लय रॉंग झालेला आहेत. मामा, नाही नाही, मैं एकदम ओके हाय. दुसरा पाहुणा जेवणाच्या ताटाजवळ पडून तसाच खाली झोपला व पडल्या जागेवरच तो लघवी करू लागला. लघवी उताराकडं पंक्तीला बसलेल्यांच्या दिशेने वाहू लागली. जी माणसं उताराला बसलेली होती ती जेवणाचं ताटं मागं सरकू लागली. दारू पाण्याने पाहुण्याचं तळ तुडुंब भरलेलं, त्यामुळे लघवीचा लोंढा जसा जसा पुढं पुढं सरकत होता तशी तशी उताराला बसलेली माणसं जेवणाची ताटं मागं मागं सरकवत होती. भिवा, हानम्या आणि धोंडा पोट धरून हसत होती. एक पिणाऱ्याला आपण काय खातो हेच कळत नव्हतं. त्यानं तर कमालच केली. मटणातील एक हाडाचा तुकडा त्याच्या घशात अडकला आणि सर्वांची धावपळ सुरू झाली. वाडीतील एका डॉक्टरकडे पाहुण्याला घशातील हाडाचा तुकडा काढण्यासाठी नेण्यात आले. अरे मातबा, ही जत्रा नाही बाबा, खतरा आहे, भिवा म्हणला. भिवा, होय खरंच खतराच आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यावर मास्तर म्हणाले, मातबा पाहिलं का दारूनं कंजोरीचा कसा धिंगाणा केला. तुम्हाला कालच सांगितलं होतं की जत्रा दारूदार फडा करू नका. मास्तर, आपल्या गावात दारू मिळत नाही, पण पाहुणं येतानाच फार रांग होऊन आल्यात. कंजोरीत बदल व्हायला पाहिजेत महात्बा. वय वय मास्तर, खरंच बदल व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षापासून प्यानारसने आवत न द्यायचं नाही. प्यानारसनी काय खातो आणि काय बोलतो हे सुद्धा कळत नाही. अरे पुढल्या वर्षाला दारुड्यासनी आवत न द्यायचं नाही. आवत न दिलं तर स्वयंपाक बंद. दुर्पा, बनी या सर्वजणी म्हणल्या. इकडं गावात डॉक्टरच्या दवाखान्यासमोर काही मंडळीची धावपळ चालू असताना एक बाबा देवाचं दर्शन घेऊन मंदिराकडून येत होते. सर्व धावपळ पाहून त्यानं धोंडाला विचारलं, का रे धोंडा, काय धावपळ आहे रे? बाबांना पाहिल्यावर धोंडाला लागल्यासारखं झालं. तो बाबांना म्हणाला, काय नाही, पाहुण्याच्या घशात जरा दुखतंय म्हणून डॉक्टराकडे आणलं होतं. भिवाला धावलं नाही. तो म्हणाला, धोंडा, अरे खरं खरं सांग की पाहुण्याच्या नरड्यात कंदुरीचं मटणाचं हाड गुतलं म्हणून. ह्या ऐकून बाबा बोलू लागले, अरे जनावरांनी जीव नाही व्हाय रे. कशा पाहिजे मुख्य जनावरांनी मारून त्यांचा जीव घेऊन कंदुरी करतात. मुख्य जनावर बी आपल्यासारखी जीवाची लेकरं आहे ना व. का बाबा, मग जत्रा कशाची करायला पाहिजे? अरे धोंडा, जत्रा करायची तर गोड धोडाची का करत नाही, म्हणजे असली वाईट वेळ बी येणार नाही रे. देवाला मटणाचा निवड ठेवून देव पावत नाही. देवाला असलं काही बी लागत नाही. अहो बाबा, खांडून मागल्या वर्षाला देवाला 21 रुपयाचं पेढं कबूल केलं, तेव्हा त्याच्या हिरीला बक्कळ पाणी कसं काय लागलं? का रे धोंडा, बाबाने तुला उपदेश करायचा तर तूच उलट बाबाला काय सांगतो सा? भिवा, विचारू दे काय धोंडाला प्रश्न विचारायचा आहे तो. अरे गाड्यानो, देवाला लाच चालत नाही. 11, 21 रुपये, 51 रुपये पेढं, नारळ, बकरू आणि कोंबडं असलं काय बी देवाला कबूल केल्यावर तो देव हसत असला आपल्या भोळ्या भाबड्यापणाला, आणि तो देव म्हणत असेल, अरे जीवा, तुझ्या सगळे समज जग आणि या साऱ्या वस्तू म्या बनविल्या हाय, तेव्हा तुम्हाला काय देणार आहे सा? देवाला एकच लागतं, ते म्हणजे भक्ती आणि भाव. देव भावाचा भुकेला आहे बाबानू. मनी नाही भाव, देवा मला पाव. देव आशाना पावायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. धोंडा, मटणाची जत्रा करून देव पावत नाही. इकडं तोपर्यंत डॉक्टरांनी पाहुण्याच्या नरड्यातला अडकलेला हाडाचा तुकडा काढला. मातबानं पाहुणा घरी आणला. मातबा, आता मटणाची जत्रा बंद करा. इथून पुढं गोड जेवणाची यात्रा सुरू करा, मास्तर म्हणाले. मास्तर सांगत होते आणि बाकीचे कान देऊन ऐकत होते. मास्तर,
तुमचं एकदम बरोबर आहे. पुढच्या वर्षाला आपण गोड जेवणाची यात्रा करणार आहे. मनात पक्क ठरवलंय आता. आंशा धोंडा आणि गाणा पुढील वर्षाला शोभेची दारू फटाके सुद्धा फोडायचे नाही. गाव मास्तर दारू बंद केली आपण फटाके वाजवायला काय हरकत आहे. मी म्हणतो हे आंशा फटाक्यामुळं हवेचं प्रदूषण आणि पैसा बी वाया जातो. जत्रेला आलेला बनीचा सासरा माळू पाटील म्हणाला, संपत मास्तर औंधा या प्रदूषणामुळे पाऊस बी लय कमी झाला असं शाळेत जाणारं आमचं बनीचं पोर सांगत होतं. माळू पाटील या वर्षीच नाही तर दर वर्षाला पाऊसमान या प्रदूषणामुळं अनियमित होत चाललाय. मातबा कधी कमी तर कधी जास्त म्हणजे वाला दुष्काळच म्हणा की. काही का असना पुढच्या वर्षी गोड जेवणाची यात्रा करायची. तेव्हा सर्वांनी जेवायला यायचं बरं का. आजच आवतनं देऊन ठेवतो. आणि पुढील वर्षी मातबा मटणाची कंदुरी बंद करून गोड जेवणाची यात्रा करायची बरं का. आणि जो खर्च होत होता दारूदार फाड्याला या कंदुरीमध्ये तो पैसा वाचून त्या पैशामध्ये देवळाच्या शाळेच्या परिसरात झाडं लावायची बरं का मंडळी. राम राम. येतो मंडळी. हा कंदुरीचा दुसरा भाग पुढच्या कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. येतो मंडळी.